अण्णा चाफेकरांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी हा अगदी भक्कम पुरावा आहे सर. पण मी निर्दोष आहे हे साबित करण्यासाठी पुरेसा नाही. माझ्या विरुद्धचा कट अण्णा चाफेकरांनी रचला असं विशाल म्हणतो, पण ही फाईल नाही. तो अगदी योग्य बोलतोय सर. नाहीतर स्फोटकात सापडलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरचा ॲडव्होकेट भिंगारेंनी बचाव का केला असता? नेहमी अगदी बड्या हस्तींचीच वकीलपत्र घेणारे हे ॲडव्होकेट भिंगारे त्या ट्रक ड्रायव्हरच्या आडून एखाद्या बड्या हस्तीलाच वाचवत होते असं माझं स्पष्ट मत आहे सर. आणि ती बडी हस्ती म्हणजे अण्णा चाफेकर. आणि जर अण्णा चाफेकरनेच माझ्या विरुद्ध असा कट रचला असेल तर तो त्याच्याच तोंडून मधून घेतला पाहिजे. तसा प्लॅन मी आखू शकतो, माझी सुनबाई तो प्लॅन पार पाडू शकते. परंतु सावंत, असं करताना अत्यंत मोक्याच्या वेळी पोलिसांचा हस्तक्षेप मला खूप महत्वाचा वाटतो. आय एम सॉरी सर. थेट कारवाई करण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत, त्यामुळे नाहीतर मी स्वतः. मला कल्पना आहे त्याची. वरिष्ठ पातळीवरूनच हे प्रकरण हाताळावं लागेल. पण सावंत, आज पोलीस यंत्रणेत कुणावर किती विश्वास ठेवावा हीच माझी खरी अडचण आहे. अण्णा चाफेकरचे वरपर्यंत संबंध नाहीत या भ्रमामध्ये मी अजिबात राहू इच्छित नाही. सर मला वाटतं या कामात क्राईम ब्रांचचे ACP पंडित आपल्याला खूप मदत करू शकतील. मुख्य म्हणजे माझे आणि त्यांचे अगदी घरचे संबंध आहेत. तसं असेल तर बोला त्यांच्याशी. त्यांची आणि माझी भेट ठरवा. ठीक आहे सर, मी आजच त्यांच्याशी बोलतो. पण सर मला मात्र उद्या सकाळी आसामला निघावं लागेल. काय आहे की हे पुरावे मिळावेत म्हणून विशालने नेमका कुठला मार्ग अवलंबला आणि आता तो अचानक कसं का वागतोय याची चौकशी करणं तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरेल सर. खरंय, बरोबर आहे. बरं, चलतो मी. एक मिनिट सर, मी स्वतः तुम्हाला घरी सोडतो. काय की तुमच्याकडे अतिशय महत्वाची फाईल आहे. आता पण कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही सर. बरोबर आहे सावंत. चला.